आज आपला बाप्पा फायनली येतो. मैत्रीचं हे सांगा थोडंसं, तुमच्या कधीपासून मैत्री तुमची? मी आयुष्यात फर्स्ट टाइम बघितलंय की स्वतःच घर कोणीतरी रेखाटण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुबक कलाकृती. कोणी खायला नाही दिलं, कोणी खायला नाही दिलं. गुड मॉर्निंग बायला. आज आपली जी गुड मॉर्निंग आहे ती आहे फोंडातून. बरोबर का? म्हणजे फोंडा आहे आणि आपलं घर हे वेगळंच नातं आहे. बांधणी म्हणून असतं तिकडे वेगवेगळ्या झाडांची नावं आहेत. ते पप्पा वेगवेगळ्या झाडं घेतात. एक बांधणी असतात तर ते तुम्हाला सांगतो मी. एक मिनिट थांबा, दाखवतो. पप्पा काय बोलतात? पप्पा हे अशी वेगवेगळी झाड आहेत मंडपीला बांधतात. ही जी प्लेस आहे ना, ही प्लेस इथे माझं ऑलमोस्ट मे महिन्यातलं लहानपण गेलं. बिकॉज इथे आम्ही तेव्हा एसटी म्हणजे एसटी आतापर्यंत ऑफकोर्स चालतात, पण तेव्हा एसटी खूप चालायची. आणि एसटीच म्हणजे एसटी. आणि तेव्हा या एसटी म्हणजे या स्टँडवर मी मुंबईला यायचो आणि मुंबईवरून यायचो परत. आई बाप्पांचा हात सोडून करायचं, अशा साऱ्या गोष्टी या स्टँडवरून आम्ही केल्यात. आणि तुला आठवतं दरवेळी आल्यावरती शेअर करायचं वाटतं म्हणून शेअर केलं. पण मग हे अशी लोक आहेत ना, हे कोकणात येऊन पण काम करतात, कळलं का? एवढा प्रेशर असतो त्यांच्यावरती. इकडे कस्टमरला हँडल विंडल करतात हे लोक. बघा बाय पेमेंट आणि काय कुठला पेमेंट मारतात बघा. आता ट्यूबलाईट डेबिट वेट मारून आणि आम्ही थांबतो बघा, असे थांबलो सगळे. इकडे तो पेमेंट क्लिअर करतो आणि थांबतो त्यासाठी. कोण आहे बर्फ होऊन कमेंट करा. त्यांनी कोकणात येऊन पण काम करत त्यांनी फटाफट कमेंट करा. मैत्रीचं हे सांगा थोडंसं, तुमच्या कधीपासून मैत्री तुमची? शाळेपासून ना? खूप खूप कांड केले असते ना तुम्ही लोकांनी. नाही मस्त एकदम. आणि काय मजा केली फुल धमाल फिरायला. गाडवा घ्यायचे नाही, काय करायचे? किती हो किती तुम्ही तेव्हा बाईक नसायची ना, चालत फिरा ना कुठे पण. कोणत्या चालते तुम्ही इकडे गावात? विचार करा, एवढी लहानपणापासूनची मैत्री आहे त्यांची. भाई बालवाडीपासूनची मैत्री ते आत्तापर्यंत. आणि दोघांना पण मुलं आहेत. म्हणजे जवळ आला असं हातबीट टाका जरा. तर आपलं कलरचं काम झालंय सुरू. आणि एकच पेंटर आमच्या घरात, एकच पेंटर. खतरनाक पेंटर आहे. वर्षानुवर्ष घरात आपण तिथेच मारला. आता पण तिथेच मारतो. मोठा कलाकार आहे उद्या. बाकी जरा कलर कोणीच करू शकत नाही, असावाला सीन. संकेता, वेदू आणि पप्प्या. संकेत आहे, वेदू आहे आणि ते बट्टी आणि बाय. ढोलकी वाजवायचं काम करतो. बाय सेम अशी वाटते असते ह्याच्यामध्ये. आता अशी उभी आहेस ना. रंगवली गणपती तुम्ही बघितली असेल तर एकदा बघून घ्या. आणि आपला बाप्पा इथे उद्या येणार आहे. भाई थोडा कमीच वाटतं. तुमचं बरोबर आहे. हे काय असतं बाप्पा नक्की सांगा? उद्या बांधतात. उद्या बांधतात? हा बांधतो उद्या. हे बांधतात दोन फक्त. हा ओके. म्हणजे माझी नाही आवडली तुका? इमोशनल डाऊन झाली आता. बघता तुम्ही मस्त तुला आता बाहेरचं जरा सजूया मस्त, मजा येईल. आता लास्ट दिवस आमचा फुल चालू आहे. त्याच्या मागे लाईट्स आणि सगळं आलं. मग ते स्ट्रेस होतं कुठे एलईडी आणि आपल्या काहीतरी वेळेत ना. A few moments later. हा बाबू, अशा प्रकारे लाईट गेलेली आहे. वेळ आहे आमच्याकडे. हा काम नाही थांबणार. लाईट गेलेली आहे, काम नाही थांबत आहेत. हे बघा काम सुरू आहे. आणि सर्वात गोड गोष्ट दाखवतो. तिकडे मस्त देवा सुरू आहे देवाऱ्यातला.
मस्त देवारा सुरू. वाव. बाप्पाची एनर्जी बघा काय लेवलची असते. तर मित्रांनो, तर गाईजांनो, थोडीशी वाट लागलेली आहे आपली. म्हणजे आता वाजलेत काहीतरी 1. लाईटीची वाट बघून आम्ही झालो कंटाळलोय. आणि उद्या येतो गणपती आपला. आणि परत खूप साऱ्या लाईटिंग ज्या आहेत त्या थोड्याशा करायच्या बाकी आहेत, पण लाईट येत नाही आहे, त्यामुळे लागले वाट. तर मग बघूया आता झोपतोय आम्ही. लाईट नाही आली तेव्हा जागून काय फायदा नाही आहे. तर उद्या सकाळी 6-7ला उठू आणि त्या हिशोबाने मग फटाफट प्रिपरेशन करू आणि मग आपल्या बाप्पाला आणायला जाऊ आपण. काय बोलता? जाऊया मग. नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाई लोग. आज आपला बाप्पा फायनली येतो. हे बघा, हा आगमनचा बॉक्स आहे आमचा दरवर्षीचा. हा आम्ही जसं मंडळात स्वागत करतात तसं आम्ही घरामध्ये स्वागत करतो. फुलांच्या वर्षावाने, पताकांच्या वर्षावाने, वेगवेगळ्या गोष्टींनी आम्ही बाप्पाचं इकडे आगमन करतो आणि बाप्पा इथून जातो आतमध्ये. तसं भागीरथी निवासमध्ये तो जाईल, आज येईल. खूप बरं वाटतंय. बस आला एक तो क्षण. बाप्पाच्या दारी आहोत आम्ही, त्याला घेऊन चाललो आमच्या घरी. तर आलोय बाप्पा घ्यायला आता आणि खूप भारी वाटतंय, खतरनाक वाटतंय. 1 वर्ष वाट बघून आलोय आम्ही फायनली. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. आपला आगमन लुक तुम्हाला कसा वाटला सांगा. इकडे मस्त गणपती बाप्पा मोरया आणि सर्वात भारी पाठचा आहे, तुम्हाला दाखवतो. वाचा काय बाय. धन्य झाली माती आले श्री गणपती. धन्य झाली माती आले श्री गणपती. आपली माती धन्य झाली आज आणि आपले बाप्पा आलेले आज. कालपासून लाईट चाललीच आहे बरोबर, पण हा माणूस जो आहे ना, हा 7 दिवस जेवढे दिवस गणपती असतो ना, तो रात्रंदिवस झोपत नाही. असतो माझे हे पप्पा आहेत आणि एवढं प्रेम करतो बाप्पावरती, देवावरती, की म्हणजे एक बत्ती अगरबत्ती सुद्धा त्याची एक भिजली ना, तर त्याचं लक्ष असतं पूर्ण 24 तास. तिकडेच झोपतात ते आणि तिकडेच, मग त्यांचं लक्ष तिकडेच असतं पूर्ण. घरातून बाहेर नाही, काय नाही, थोडं जाऊनही नाही, पण असं हे प्रेम करतात आणि अशी भक्ती करतात देवाची. तर प्रत्येक वाडीमध्ये ही एक परंपरा आहे की मोस्टली सगळे जे गावकरी आहेत, आपले सगळे वाडीतले जे आहेत, ते प्रत्येकाच्या घरी जाऊन पहिल्या दिवशी आरती करतात. सगळे लोक, म्हणजे आम्ही पण जातो सगळ्यांच्या घरी, सगळे जी पण वाडीतली जेवढी पण घर आहेत त्या घरात जाऊन एक आरती करतो आणि मग 5 दिवसामध्ये भजन असतं. तर आपल्याकडे आरती आहे. आता वरच्या वाडीतून खाली आलेत ती लोक आणि आता आरती करते. पावसाने जोर पकडला डेंजर, तरी पण आरती जोरात सुरू आहे. आम्हाला ऐकायला येत होतं. चला तर मग वर्षाची पहिली आरती घेऊया आपण.
आवडलं का बोलून? भारी मस्त केला. खूपच छान आहे आणि याच्या मागची त्याची मेहनत पण प्रथम शिंदे खूप मेहनत आहे याच्यामध्ये. असं आहे की खूप वर्षापासून म्हणजे बघतोय की खूप मेहनत करून अतिशय वेगळ्या वेगळ्या टाईपच तू हे डेकोरेशन मध्ये बनवताय ना, अतिशय म्हणजे बघण्यासारखं आणि प्रत्येक कामाची एक जी थीम असते. करेक्ट. असं आहे म्हणजे जी सर्वीकडे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, खूप खूप वेगळं. म्हणजे मी आयुष्यात फर्स्ट टाइम बघितलंय की स्वतःचं घर कोणीतरी रेखाटण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुबक कलाकृती. बस स्वतःचं घर आणि स्वतःचं गाव. अजूनपर्यंत एवढी डेकोरेशन बघितले तर अत्यंत म्हणजे झगमगाट महल हे सर्व करण्याच्या मागे असतात. प्रथमच कोणीतरी आपलं घर सुंदर पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलाय, आपलं गाव दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आपल्या आजीची माहिती जी बॅक साईडला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे अतिशय सुंदर आहे. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच दादा. आणि बरं वाटलं खूप बोलला असतं तू. आज आमच्या बायकांनी हे करूया आपण. रेस 11च्या आधी जेवण रेडी केलंय. 11च्या आधी जेवण रेडी केलंय आमच्या बायकांनी. बाकी जास्त जेवण रेडी आलं 11च्या आधी ना. 11 आणि मोदक पण मोदक सगळं. मग लेट कोणामुळे झालं? लेट झालं आमचे पप्पा. पप्पांचं तुम्हाला एक सांगतो. पप्पांचं असं आहे ना की माणूस कसं एकदा पूजा करतो, पप्पा 10 वेळा पूजा करतो. मग ते त्यांना सवय. मोदक सगळा करून एकदम पटापट झालं. बघ 5 भाज्या. कारल्याची भाजी, दोडक्याची भाजी, भेंडीची भाजी, वाटाण्याची भाजी. आणि बंटूने एक वेळा मदत केलाय आमच्या भावांसाठी. ती सांगेल तुम्हाला कसं. कुठला मदत केला असतो? डबल द्या कुठून काय. हा बरोबर. आणि ते पण 5 जणांना, 5 भावांना. संकेत दादा, पप्पा दादा, वेदू आणि 5 कोणत्या दोघांना ऍड कर ना. दोघांना ऍड कर. हा मग बरोबर सगळ्यांना ओके ऍड केला. आणि आरती आमची झाली. बाय द वे आमची आरती झाली. हे पण तुम्हाला सांगतो मी, आरती पण झाली आमची 1:30च्या आधी. परवांच्या इतिहासात पहिल्यांदा 10 जणांचं जेवण क्रॉस 1:30 वाजता जमतंय. आता जेवतोय आम्ही 2:30 वाजता. भांडी घासून होती. हे पण सांगतो मी तुम्हाला. लिटरली एवढा फटाफट झालाय ते पण आमच्या बायकांमुळे. सगळे क्रेडिट बायकांना आमच्या. हो दे बाबा, आकाशचं लग्न होऊ दे लवकर. तेच मागणं घालतो मी तुला. यावर्षी ती हा बोलू दे. काय यावर्षी ती हा बोलू दे. 4 मधली एक हा बोलू दे. A few moments later. चल भाई मग भजन सुरू करूया ना. फुल ऑन. अरे भाई थँक्यू सो मच. थँक्यू. तर भजनाचा आता कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे. खतरनाक भजन म्हणजे आजपासून मजा येणार. बघा भजन. मी मध्ये मध्ये क्लिप्स टाकली बघा. आशिष, वेदांत, डबल वेदांत. आजचा दिवस मस्त होता. खूप बाप्पाचं आगमन झालं. फॅमिली सोबत खूप सारी मस्ती झाली. आपल्या गावच्या पोरांसोबत भजन झालं. आणि काय सांगू तुम्हाला, पाऊस तर बाप चालू आहे एकदम खतरनाक. एवढं सगळं आज दिवसभरात झालेलं आहे. तर हा आपला बाप्पाचा डे 1 होता. पहिला दिवस संपत आलाय. तो संपता आम्ही काही लवकर झोपत नाही. आता वाजले 9:45. बाप्पाला जागा ठेवायला आम्हाला जागा ठेवायला आम्ही पत्ते खेळतो. पत्ते खेळून मग झोपू आम्ही. ते खेळू आता पत्ते थोडा वेळ मस्त एकदम 2-3 पर्यंत. आणि सकाळी परत उठायचं. असा आमचा रोजचा डे असतो. शुभरात्री. गुड नाईट. हे 2 पिलर आपले. बाय गुड नाईट. भेटूया उद्या चुम्मेश्वरी. नाही सॉरी, गुड नाईट काय बोलतोय. पत्ते घ्यायचे ना अजून. गुड नाईट चालतंय. नंतर गुड नाईट बोलते परत. पावसाच्या थंडीत कोट चढवायचे. पावसामध्ये त्यांना परवा दिवशी मी 3 के 4 कोट चढवले. मी आणि बंटी ना
आजचं सांगतो मी तुला, अपडेट देतो ना. ठीक आहे ना. बंटी लागली पिसायला भाई, पाणं चांगली येणार भाई. तर बेसिकली बंटू आपली जी आहे तीच माझी आयुष्यभराची पार्टनर आहे, पत्त्यांची पट्टे वाटप केले. ही जी आहे ना, ही बंटू माझी बहीण, ही माझी आयुष्यभर, म्हणजे कोणीही येऊ दे समोर, तुर्रम खान येऊ दे समोर, तरी बंटू आणि मीच खेळतो. आणि जे खेळतो ना, जी लँग्वेज आहे आमची ती लोकांना माहिती पण नाही. इशारे भाई गेम खतम. ज्याप्रमाणे मला पाणाले आहेत ना, त्याप्रमाणे हमखास कोट चढले त्यांच्यावरती. कॅट मधून काढून घेतल्याने ब्लॉक करतो. कॅट मधून काढून घेतले. लोकांना ना खरं नाही वाटणार अशी पाणाली आहेत. खरं दाखव बघू दे. नको जाऊ दे, बघू दे ना मला. भाई बंटू कोट 3 मेंढ माझ्याकडे. बोललो ना कोट, गेम चालू व्हायच्या आधीच बोललो. कोट इस्पिक मला पाहिजे होता. मी बोललो ना, जो आईसोबत बोललो ना, माझ्याकडे इस्पिकची एवढी पानं होती ना, डायरेक्ट कोट. 3 मेंढ माझ्याकडे, 1 मेंढी तिच्याकडे. थंडी वाजत होती, कोट आला. चला झोपा, गुड नाईट. हा भाऊ 4 कोट ना यांच्यावर, नाही काढायचे. एक पण नाही पडलं अजूनपर्यंत. एक 52 पाणी कोट आणि हा 52 पाणी कोट आणि एक साधा कोट ना. पत्ते आल्यावरती तू पिसायला टाकते आणि 4 कट झाल्यावर की बोलते. अशा प्रकारे दिवस संपलेला आहे आपला. सॉरी दिवस नाही, रात्र संपलेली आहे. 2 वाजले. झोपतो आता, उद्या भेटतो. गुड नाईट बोला सगळ्यांनी. आमच्याकडे चांगले पत्ते आल्यावरती गुड नाईट बोला. गुड नाईट बोल. गुड नाईट. गुड नाईट. दिवस गेली. गुड नाईट. गुड नाईट. कोट चढवलेला आहे आपण. चला.